गंगा जमुनी तहजीबचा संदेश, मुस्लिम समाजाकडून शांतता आणि बंधुभावाचे आवाहन. बकरी ईदपूर्वी कायदा, सुव्यवस्था, सुरक्षा आणि स्वच्छतेसाठी मुस्लिम समाजाची पुढाकाराची भूमिका. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोमातेला राष्ट्रीय पशु घोषित करा. अहिल्यानगरमधून मुस्लिम समाजाची प्रशासनामार्फत केंद्राला शिफारशीची मागणी. अहिल्यानगरमध्ये आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाज आणि शांतता समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील संयुक्त निवेदन देण्यात आले. या निवेदनात कायदा, सुव्यवस्था, सोशल मीडियावरील अफवा, नागरिकांची सुरक्षा, स्वच्छता, व्यवस्था आणि गोमातेला राष्ट्रीय पशु घोषित करण्याची शिफारस अशा महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे. बकरी ईदच्या काळात सोशल मीडियावरून वातावरण बिघडवणाऱ्यांवर सायबर पोलिसांनी कडक कारवाई करावी. कायदेशीर मटण वाहतूक करणाऱ्या नागरिकांना त्रास देणाऱ्या समाजकंटकांवर कठोर गुन्हे दाखल करावेत. ईदगाह आणि प्रमुख मशिदींमध्ये नमाजवेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवावा. कुर्बानीनंतर महापालिकेने तात्काळ कचरा उठाव, जंतुनाशक फवारणी आणि स्वच्छता मोहीम राबवावी. सणाच्या काळात अखंडित पाणी आणि वीज पुरवठा ठेवण्याची मागणीही करण्यात आली. तर मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी हिंदू समाजाच्या धार्मिक भावनांचा आदर व्यक्त करत गोमातेला राष्ट्रीय पशु घोषित करण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस पाठवण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. निवेदनात म्हटलंय की यामुळे सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि परस्पर विश्वास अधिक मजबूत होईल. हे निवेदन मुस्लिम समाज प्रतिनिधी आणि शांतता समिती सदस्य साहेबान जागीरदार यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता, कायदा, सुव्यवस्था आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारे हे निवेदन आता जिल्हा प्रशासन कोणत्या भूमिकेतून पाहते याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागले. प्रतिनिधी राणी कासलीवाल, डिजिटल अहिल्यानगर. आज जिल्हाधिकारी साहेबांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी बकरी ईदच्या अनुषंगाने शांतता कमिटीची मीटिंग आयोजित करण्यात आली होती. या शहरातल्या सर्व शांतता कमिटीच्या सदस्य या ठिकाणी उपस्थित होते. त्याचप्रमाणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब असतील, डॉक्टर दिलीप टिपरसे साहेब असतील, SDPO साहेब असतील, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अतिशय चांगल्या वातावरणामध्ये या ठिकाणी बैठक झाली. अनेक मागण्या मागच्या वेळेस आपण जे मागण्या मागितल्या होते की मुस्लिम बहुल भागामध्ये प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी डबल शिफ्टमध्ये त्या ठिकाणी घंटागाडी उपस्थित असली पाहिजे. कारण कुर्बानीचा जे काही अवशेष, जे काही कचरा असतो ते उघड्यावर न पडता आरोग्यावरती, लोकांच्या आरोग्यावरती त्याचा परिणाम न होता ते व्यवस्थित कचरा गाडीच्या माध्यमातून त्याची विल्हेवाट झाली पाहिजे. त्याचप्रमाणे प्रत्येक भागामध्ये जंतुनाशक फवारणी त्या ठिकाणी झाली पाहिजे. आणि तिसरा आणि आमचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा जे होता, आज आय लव्ह अहमदनगर फाउंडेशनच्या माध्यमातून, आज जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून आम्ही केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल यांना आम्ही विनंती केलेली आहे, मागणी केलेली आहे की आपण गाईला म्हणजे गोमातेला राष्ट्रीय पशु म्हणून या ठिकाणी घोषित करावं. आपण बघू शकतो, गाई असेल हे आमचे करोडो हिंदू बांधवांचा श्रद्धेचा स्थान आहे. अनेक लोकांची भावना त्या गायीसोबत जोडली गेलेली आहे. आणि आमचे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांची शिकवण आहे की कोणताही जाती धर्माचा माणूस असेल तर त्याच्या जाती धर्माचा आदर आपण केला पाहिजे, आपण त्या ठिकाणी त्याचा आदर आपण राखला पाहिजे. याच भावनेतून आज आम्ही ही मागणी जिल्हा अधीक्षक साहेबांच्या माध्यमातून केंद्र सरकार, राज्य सरकारला आम्ही मागणी केलेली आहे. आणि मुस्लिम समाजाला सुद्धा माझी विनंती आहे की जे काही प्रशासनाने प्रतिबंधक त्या ठिकाणी लावलेले त्याचं पूर्णपणे काटेकोरपणे आपण त्या ठिकाणी पालन त्या ठिकाणी केलं पाहिजे. पूर्ण नगरच्या नागरिकांना येणाऱ्या ईद उल अजहा, बकरी ईदच्या मनापासून मी शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अहमदनगर.